हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आजचा दिवस खूप छान मस्त जावं सगळ्या ताईंना. चला आज काय आहे व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चला तुम्हाला आता 2 ते 1 म्हणजे 2-3 दिवसामधून एक व्हिडिओ येईल. जसं जमेल तसा टाकणार आहे. बऱ्याच ताई वाट बघत असतात. आणि चला तर हे बघा छान मस्त आता आहे ना हरभऱ्याची भाजी केलेली होती, मस्त बाजरीची भाकर होती. आजचा मेनू खूप छान होता. तर मला तर ही भाजी खूप आवडते. मस्त अशी काळ्या मसाल्याची केलेली होती. घुगऱ्याची भाजी म्हणतात त्याला. आपले हरभरे असतात ना तर ती भिजवून वगैरे करून केलेली असते. आणि इकडे वहिनी मस्त बाजरीच्या भाकरी करत होत्या. त्यानंतर भरपूर अशी पॅकिंग करायची होती. आपली 750 वाली कलांजली आहे ना ती पुन्हा रिस्टॉक झालेली होती. इतकी ऑर्डर आहे ना यांना. आणि पॅकिंग वगैरे करायला ही भरपूर वेळ जातो. आणि यामध्ये ही कलरही खूप आहे. आणि आत्ता पण म्हणजे पुन्हा स्टॉक सगळ्या त्यांची रजिस्ट्रेशन झालेली आहे. सगळ्यांना वेळेवरच पार्सल मिळून जाणार आहे. चला 750 वाला आपण सेल लावलं होतं. भरपूर पॅकिंग झालेली आहे. सगळ्या ताईंच्या साड्या पोच होणार आहे आता. चला भरपूर ताईंनी ऑर्डर केलेल्या सगळ्यांच्या डिस्पॅच झालेल्या आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तर 1-2 व्हिडिओ मिळून मी व्हिडिओ केलेला आहे. मग तुमच्यासोबत शेअर करतीये. तर चला 750 वाली कलांजलीने खूप धुमाकूळ घातला आहे आपल्या मायलेकी साडीज कलेक्शनवर. चला पुन्हा रिस्टॉक झाला. नवीन स्टॉक आलेला होता त्यामुळे मी पुन्हा आम्ही सगळे काही मिळून मस्त सगळे लावत वगैरे होतं. पॅकिंग वगैरे ही झालेली होती. आणि आता कुरिअर ऑफिसला द्यायला. तर साड्या वगैरे कुरिअरला आणि काही ना पोस्टने येतात. आणि जेव्हा ते पोस्टने येतात ना तेव्हा उशीर होतो. त्यामुळे मग थोडा पोस्टने उशीरच लागतो. कुरिअरने 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवस तर म्हणजे अंतरावर असतं ना तर येऊन जातो. चला आपली सई पण मस्त मदत करत असते. तर मला म्हणते मी ही मदत करते. आणि सकाळी मस्त आंघोळ वगैरे झाली होती. आणि इकडे ना साड्यांच्या कस्टमर सकाळीच आलेलं होतं. ते गेल्यानंतर मला म्हणते मी सगळ्या साड्या ठेवणार आहे, आजी तू पण बस, मम्मी तू पण बस, असं तिचं चाललं होतं. आणि इकडे पण आहे ना आता व्हिडिओ काढायचा होता. आपल्या साड्यांच्या मायलेकी साड्या व्हिडिओ काढणं ही म्हणजे वेळ द्यावाच लागतो. तर रेडीमेड ब्लाऊजवाल्या साड्या पुन्हा स्टॉकमध्ये आलेल्या आहे आपल्या. आणि एक 650 वाली साडी पण खूप छान आहे. काल व्हिडिओ आलेला आहे, नक्की जाऊन मायलेकी कलेक्शन व बघा. आता पुन्हा एकदम छान असं मस्त वटपौर्णिमेनिमित्तही येणार आहे साड्या. सई म्हणते बघा, सईची बडबड ऐका. बाय बाय, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लिंक करा ऑनलाईन. चला तर आज मस्त असे ना पराठे करायचे होते. तुम्ही पण ह्या प्रकारे करून बघा. तर म्हणजे आपण हे तांदूळ घेतो. तर आपले तांदूळ 1 वाटी उडीद डाळ, सफेद उडीद डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ ते रात्रभर भिजून ठेवायचं. सकाळी ना दळून घ्यायचं आणि अर्धा 1 तास भिजून द्यायचं. त्यानंतर पराठे करायचे. खूप छान झाले होते. आणि मम्मीला एकादस होती तर अशी बटाट्याची सुकी भाजी केलेली होती. तर खूप छान होते. म्हणजे आपण खिचडी वगैरे खाऊन कंटाळतो ना तर आपण ही अशी साधी पण खाऊ शकतो. तर असे आपण पापड म्हणजे आपण उपवासाचे पापड असतात ना त्यासोबत पण खातो. किंवा असं साधं खाल्लं तरी म्हणजे नॉर्मली असं खाल्लं तरी खूप छान लागतं. आणि इकडे पराठ्यांसोबत मस्त असं खोबरं वगैरे टाकून झिरकं केलेलं होतं. तर असं ओल्या खोबऱ्याची चटणी तर खूप छान झालेली होती ती पण. तर बऱ्याच ते म्हणतात की रेसिपी शेअर करत जा. तर आता तुम्हाला बहिणींच्या चॅनलवरती रेसिपी शेअर करेल. तर एवढे दिवस आल्या नाही तर त्यांना थोडासा स्टार्टिंगला त्रास होत होता. त्यामुळे मग रेसिपी काय केल्या नव्हत्या. पण तुम्हाला इथून पुढे खूप छान मस्त सगळ्या रेसिपी बघायला भेटणार आहे. बऱ्याच त्यांनी विचारलं होतं काजू मसाल्याची ही रेसिपी शेअर कर. ती पण लवकरात लवकर शेअर करेल. हे बघा तांदूळ वगैरे दळल्यानंतर अशा प्रकारे झालं होतं पीठ. त्यानंतर आहे ना दीदी गेली होती दर्शनाला मंदिरामध्ये. काल एकादश होती ना. आणि खूप छान इथे बघा किती मस्त अशी पांडुरंगाची रांगोळी काढलेली होती. आणि इथे पण आहे ना मस्त अशी पूजा केलेली होती. खूप छान मंदिर सजवलेलं होतं. खूप प्रसन्न वाटत होतं बघून. तर चला आमच्या सिन्नरचं मंदिर आहे हे.
छान मस्त मामीने पराठा केला इडली पराठा केले मामीनी. आज सईने दांडी मारली आहे. वारं पण सई. डोसा चटणी हे बघ किती वारं सुटले. बापरे. हा वाजन ना बापडे. मस्त इकडे सई पराठा खाते, उत्तप्पा खाते. काय खाते? नाही डोसा चटणी काय. चला तर आता इकडे श्रीखंड ही आम्रखंड होतं. आम्रखंड पराठा चटणी मस्त सईसोबत. सई म्हणते आज मस्त आपण बाहेर बसू, खूप छान वारं सुटलेले आहे. तर मग तिच्यासोबत मी पण बसली. मस्त गरमागरम पराठे एन्जॉय केले. त्यानंतर मग सई म्हणजे सौरभ भाऊन ते नाशिकला गेले होते, तर औषध भेटतं मुतखड्याचं ना, तिकडे घ्यायला. आणि इकडे आपली सई मस्त अभ्यास करत होती. तर आता स्कूल सुरू झाली, स्कूलला जाते तर अभ्यास पण असतो. आणि तिला ना अभ्यास करायला अजिबात कंटाळा नाही आहे. ती स्वतःहून बसते, तिला सांगावं लागत नाही. आणि छान, इतकं छान हँडरायटिंग आहे ना, तर मला एका व्हिडिओमध्ये दाखवेल पण मग मी. तर इकडे मम्मी मी आम्ही सगळे काही बसलेलो होतो मस्त गॅलरीमध्ये. खूप छान असं वारं सुटलेलं असतं. आणि पप्पांचाही कॉल आलेला होता. आणि त्यानंतर रात्री मस्त असे सौरभ भाऊने रसमलाई आणली होती. तर म्हणजे त्यांनी नाशिकवरून घेऊन आलेले होते ना अंगूर रसमलाई. इकडे सई म्हणत होती चला सगळ्या ताईंनी या, असं सांगत होती. पण टीव्हीचा आवाज असल्यामुळे मला म्यूट करायला लागलं. चला तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्या ताईंना बाय.